तर नमस्कार मित्रांनो, अस्सलाम वालेकुम. तर आता आम्ही पट्टमतिट्टामध्ये पोहोचणार आहे. 20 किलोमीटर राहिले आणि हा पार्टीवाला आपल्या बरोबर पण आला होता. 100 किलोमीटर मागणं पार्टीवाला आपल्या बरोबरच आलता आणि तस्लीम आपली ड्रायव्हिंग करत होती. तर पाहू शकताय मित्रांनो. आणि गाडी आपली खाली करण्यात पार्टीवाला आपला संकट आला होता, कारण रस्ता आम्हाला माहीत नव्हता आणि जागेवर होतो. ही पट्टमतिट्टाचं स्टेडियम आहे आणि या स्टेडियमवर रबर हातरण्यासाठी रबराचा खिस आणत नाहीत का स्टेडियमवर हातरण्यासाठी, तर ते टायरचा रबराचा खिस आम्ही घेऊन आलो होतो. तर पाहू शकता मित्रांनो, एवढं मोठं स्टेडियम आहे की आपलं वानखेड स्टेडियम बी सारखं स्टेडियम आहे. आणि इथं म्हणतात की भारत पाकिस्तान मॅच होणार आहे पुढल्या वर्षी. तर मोदीनं करून दिली तर मॅच होईल, पण आता ती म्हणते ती, कारण मोदी काय का गुजरातशिवाय मॅच होऊन देत नाही भारत पाकिस्तान. तर पाहू शकता. आणि तस्लीम आपल्यावर रोजा लागला होता, कारण उन्हात आणत आम्ही गाडी सोडून बसलो होतो. तर पाहू शकता मित्रांनो. आणि एवढं मोठं स्टेडियम आहे आणि स्टेडियमला आपल्या तस्लीमचं योगदान लागलेलं आहे स्टेडियम बनवण्यासाठी, कारण ती स्टेडियमला माल घेऊन आली होती इथं. तर हे आहे पट्टमतिट्टाचं स्टेडियम, के स्टेडियम पहा. आणि ह्या आहे डंपरवाला. व्हिडिओ काढताना बघून हसायला लागला आमच्याकडे बघून. पाहू शकताय. आणि तिथनं आम्ही निघलो, गाडी खाली करून बाहेर पडलो आणि इथं पंपावर येऊन थांबलो होतो पाणी घेण्यासाठी. तर हे आपले सांगलीचे 2 वाघ आरग बेडकचे गाठ पडले आम्हाला. त्यांनी ओळखलं आम्हाला पाणी घेताना, कारण गाडी आमची लांब होती. तरी पण त्यांनी आम्ही पाणी भरताना त्यांनी आम्हाला ओळखलं आणि तस्लीमची गाठ घेतली. आणि त्यानंतर आम्ही पाटाचं रोजा सोडण्यासाठी तस्लीमनं जेवण केलं रोजा धरण्यासाठी. आणि रोजा धरला आम्ही पाटाचं जेवण तयार करून. पाहू शकताय. पाटे बिर्याणी मारली. सकाळ काही जेवण जात नाही, तरी बी आपलं गरम खाल्लं आणि रोजा धरला. आणि तिथनं निघलो बघा मित्रांनो रोजा धरून, कारण आम्हाला गाडी भरायला जायचं होतं सकाळी. आम्ही इथं थांबून रोजा धरायला थांबलो होतो इथं सकाळी. त्यानंतर आम्ही सकाळी कंपनीत पोचलो. आणि कंपनीत पोचल्यानंतर 1-2 तास आम्ही 2-3 तास इकडे तिकडे केलं. त्यानंतर ती म्हणाली की लेबर नाही, ती आज शनिवार असल्यामुळं लेबर काही मिळणार नाही, शनिवार रविवार असल्यामुळं गाडी सोमवारीच भरणार. तर पाहू शकता मित्रांनो. मग आम्ही 2 दिवस तिथं टाईमपास केला, कारण 2 दिवस गाडीच भरणार नव्हती. शनिवार रविवार असल्यामुळे इकडं काही आम्हाला कामाला येत नाहीत, माणसं कामाला जात नाही ती. तर अशा तऱ्हेने 2 दिवस आम्ही तिथं कसं तर टाईमपास केला. आणि फायनली आपली गाडी भरायचा वेळ आला आणि गाडी भरून झाली आपली. आणि तस्लीमनं मी भराभरा गाडी बांधून घेतली, कारण त्याची गडबड होती. गाडी काढा म्हणत होती तिथनं, कारण दुसरी गाडी भरायला लावणार होती ती. त्यामुळे ती आमच्या मागं लागली होती, लवकर गाडी काढा म्हणून. तर फास्टमध्ये गाडी आम्ही भरून घेतली, बांधून घेतली. तर पाहू शकता शेवटचंच राहिलं होतं. गडबडीनं बांधून घेतली. आणि ऊन फार लागत होतं तस्लीमला, तरी बी तिनं बी काम पूर्णच केलं, मध्ये काही थांबली नाही. आणि पाहू शकता मित्रांनो, असा असतो गाडीवर त्रास. आता ड्रायव्हर होणं सोपं नाही मित्रांनो. तिथनं आम्ही निघलो भरून, बिल घेतलं आणि निघलो आम्ही तिथनं. निघून पुढं आलो. मस्तमध्ये तस्लीमनं नजाऱ्याचं शूटिंग केलं. आणि ही आहेत बघा ट्रॅव्हल्सवाली, पुढे येऊन जाग्यावर ब्रेक मारते ती. आणि त्यांच्यापासून सावध राहावं मित्रांनो. ही आज नाही, ही पहिल्यापासून ट्रॅव्हलवाल्यांची इकडं केरळमध्ये बॉम्बच आहे. तिथनं आपल्याला गाठ पडले किरंदा.
किरणदा गाठ पडले आणि त्यांचे मित्र गाठ पडले. त्यानंतर तिथनं आम्ही डीजे टाकी फुल केली आणि त्यांच्यासंग गार पेलो, लस्सी पेलो मस्तमध्ये. आणि तिथनं आता निघायची आमची वेळ झाली. निरोप समारंभ घेतला त्यांचा. तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.